पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। त्या अनुषंगाने दिनांक 20 मे रोजी शिवसेना सांगली व मिरज विधानसभाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सदर रॅलीचं नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी केलं। या तिरंगा रॅलीची सुरुवात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्फूर्तीस्थळ येथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली। राम मंदिर मार्गे पंचमुखी मारुती रोड मार्गे मारुती चौक येथे शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून राजवाडा चौक पटेल चौक येथून गणपती मंदिराजवळ देशासाठी लढलेल्या माजी शूर सैनिकांचा सत्कार सन्मान करून तिरंगा रॅलीची सांगता झाली। सदर सांगता सभेत मनोगत व आभार भाषण शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं। यावेळी जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे हे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत असलेली सर्व टीम, महायुती सरकार व या सर्व प्रक्रियेमध्ये काम केलेल्या भारतीय सैन्य दल, एअर फोर्स, आर्मी, नौदल, BSF यांचं कौतुक करीत सर्वांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून सांगलीचे आराध्य दैवत गणरायाच्या चरणी प्रार्थना केली। तसेच या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी धाडसाने जम्मू काश्मीर या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अत्यंत तळमळीने जे कार्य केलं त्याचा देखील आम्हाला अभिमान वाटतो। पुन्हा जर पाकिस्तानने डोके वर काढले तर जगाच्या नकाशातून पाकिस्तान नामनश करू। या तिरंगा रॅलीला प्रमुख उपस्थित रावसाहेब घेवारे, संजय विभूते, माधवराव गाडगीळ, हरिदास लेंगरे, समीर भैया लालबेग, संदीप ताटे, किरण राजपूत, सूरज कासलीकर, रुक्मिणीताई आंबेगिरे, ऋषिकेश पाटील, गजानन मोरेदादा, जगताप, प्रकाश मगर, स्वप्नील मस्कर, मोहसिन मुल्ला, अविराज पवार, अशरफ कारभारी व शिवसेनेचे सांगली व मिरज विधानसभेतील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, आजी माजी अंगीकृत संघटना आणि शिवसैनिक, सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।